5 जानेवारी 2024 रोजी पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली। या हत्येच्या तपासाला अधिक वेग आला असल्याचं दिसून येतंय। अशातच या धक्कादायक प्रकरणात एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे। या खून प्रकरणात 2 वकिलांना अटक करण्यात आली। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना एक धक्कादायक खुलासा केलाय। अटक केलेले दोन्हीही वकील 1.5 तास आरोपींसोबत होते। हे दोन्हीही वकील आरोपींना खेड शिवापूर टोल नाक्यावर जाऊन भेटले आहेत, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी न्यायालयात दिली। या प्रकरणात अटक केलेले सर्व 6 आरोपी 15 डिसेंबर 2023 रोजी एकत्र भेटले होते। या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन देखील केला होता। तसंच 5 जानेवारीला शरद मोहोळ यांचा खून केल्यानंतर साहिल पोळेकर आणि इतर आरोपी सातारा रस्त्यानं पळून गेले असल्याचं समोर आलं। या 6 आरोपींना वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान खेड शिवापूर टोल नाक्यावर येऊन भेटले। पवार आणि उडान यांनी आरोपींसोबत 1.5 तास प्रवास देखील केला। त्यानंतर पोलिसांनी आरोपींसमवेत वकिलांना देखील ताब्यात घेतलं। तसंच या संदर्भात अजून एक खुलासा झालाय। शरद मोहोळ खून प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांना शरण यायचं होतं, असा दावा डॉक्टर रवींद्र पवार, डॉक्टर संजय उडान यांनी चौकशी दरम्यान केला होता। त्यावर पोलिसांनी आरोपींना शरणच यायचं होतं, तर त्यांनी सिम कार्ड का बदललं, पुण्याच्या दिशेनं न येता विरुद्ध दिशेनं का प्रवास केला, दोन्ही वकील आरोपींना कुठे घेऊन जाणार होते, असा प्रश्न उपस्थित केलाय। पोलिसांच्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली जाते। यावेळी आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केलाय। यानंतर वकिलांच्या पोलीस कोठडीत 11 जानेवारीपर्यंतची वाढ केलेली आहे।